नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणाला सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमांचे जनक म्हणून ओळखलं जातं? तर सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमांचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर व्ही कृष्णमूर्ती यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा, डॉक्टर व्ही कृष्णमूर्ती यांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक म्हणून ओळखल्या जातं. तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि मारुती उद्योग समूहाचे सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमांचे जे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत डॉक्टर व्ही कृष्णमूर्ती, त्यांचं आता वयाचं 97व्या वर्षी निधन झालेलं आहे. तसेच ते भारत सरकारचे उद्योग सचिव आणि नियोजन आयोगाचे सदस्य देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांच्या इतर अनेक समित्यांमध्ये देखील काम केलेलं आहे. त्यांना त्यांच्या सेवेसाठी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर यांच्याबाबतचे हे 3 पुरस्कार आणि त्यांनी भूषवलेलं पद हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच IIM अहमदाबाद, IIM बेंगळुरूचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी IIT दिल्ली आणि झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भुवनेश्वर आणि केंद्रीय तामिळनाडू विद्यापीठ आणि भारतीय सागरी विद्यापीठाचे कुलपती म्हणून ते राहिलेले आहेत. तर यांच्या बाबतीमध्ये या विद्यापीठांचे कुलपती तसंच ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष, तर या गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यांच्याशी विशेषण म्हणजे त्यांची विशेष बाब म्हणजे त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक म्हणून ओळखले जाते, हे विशेषतः लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच त्यांना व्यवसायामधील प्रमुख व्यक्तींचे मार्गदर्शक म्हणून देखील ओळखलं जातं, ज्यांचं आता निधन झालेलं आहे. कोणाचं? तर डॉक्टर व्ही कृष्णमूर्ती यांचं. आणि त्यांना मिळालेले 3 पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, त्यांना भारतरत्न मिळालेलं नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वन हेल्थ पायलट उपक्रम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर वन हेल्थ पायलट उपक्रम जो आहे तो मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक तिसरा, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे. तर वन हेल्थ पायलट उपक्रम काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. हा उपक्रम मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं सुरू केलेला आहे, जो की कर्नाटक आणि उत्तराखंड राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्टच्या तत्वावरती सुरू करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? तर झुनोटिक रोगांचं लवकर अंदाज, शोध आणि निदान यावर धोरणात्मक परिसंस्था सुधारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. तसंच प्राणी, मानव आणि पर्यावरण आरोग्य क्षेत्रामधील भागधारकांना आव्हानांना तोंड देण्यासाठी समान व्यासपीठावर आणणं देखील या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आणि हा कार्यक्रम पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्या सहकार्यानं अंमलबजावणी करत आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा वन हेल्थ फ्रेमवर्क कार्यक्रम जो आहे तो कर्नाटक आणि उत्तराखंड राज्यामध्ये सध्या राबवला जात आहे. मग या ठिकाणी मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचा उल्लेख आलेला आहे, तर त्याचे मंत्री आहेत श्री परषोत्तम रुपाला. तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे पवित्र कपिलवस्तू अवशेष कोणत्या देशामध्ये प्रदर्शित करण्यात आले? तर गौतम बुद्धांचे पवित्र कपिलवस्तू अवशेष जे आहेत ते नुकतेच मंगोलिया देशामध्ये प्रदर्शित करण्यात आले होते, जे की आता भारतामध्ये परत आणण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक चौथा, मंगोलिया याचं योग्य उत्तर आहे. तर मंगोलियन बुद्ध पौर्णिमा उत्सवाचा भाग म्हणून मंगोलियाच्या गंडन बौद्ध मठ संकुलामधील बत्सगान मंदिरामध्ये 12 दिवस प्रदर्शित केल्यानंतर आता हे गौतम बुद्धांचे 4 पवित्र अवशेष जे आहेत ते आता भारतामध्ये परत आणण्यात आलेले आहेत. आणि याला परत आणल्याच्या नंतर कोणी स्वीकारले आहेत? तर भारताचे संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी हे पवित्र अवशेष स्वीकारलेले आहेत. तर गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष कपिलवस्तू अवशेष म्हणून ओळखले जातात, कारण की ते 1898 मध्ये बिहारमधील एका ठिकाणाहून सापडले होते, ज्या ठिकाणाचं नाव कपिलवस्तूचं प्राचीन शहर मानलं जातं, म्हणून त्याला कपिलवस्तू अवशेष म्हटले जातं. आणि या अवशेषांना राज्य अतिथीचा दर्जा देखील देण्यात आला होता, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कोणत्या विमानाने भारतामध्ये परत आणण्यात आलेले आहे? तर C-17 ग्लोब मास्टर या नावाच्या विमानानं हे पवित्र अवशेष मंगोलियामधून भारतामध्ये परत आणण्यात आलेले आहेत. मग या ठिकाणी मंगोलिया देशाचा उल्लेख आलेला आहे. तर मंगोलियाची राजधानी आहे उलानबाटार, अध्यक्ष आहेत उखनागिन खुरेलसुख आणि चलन आहे मंगोलिया टोरगोक. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील गिग प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेवरील पहिला अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर भारतातील गिग प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेवरील पहिला अहवाल जो आहे तो नीती आयोगानं प्रसिद्ध केलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा, नीती आयोग याचं योग्य उत्तर आहे. तर
इंडियाज बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी अहवाल जो आहे तो नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. याबद्दल आपण माहिती घेऊया. यामध्ये भारतातील गिग प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेबद्दल सर्वसमावेशक दृश्य आणि शिफारसी सादर करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी गिग प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्था किंवा गिग इकॉनॉमीचा उल्लेख आलेला आहे, तर ती काय असते याबद्दल आपण माहिती पाहूया. गिग इकॉनॉमी ही एक मुक्त बाजार प्रणाली असते ज्यामध्ये तात्पुरती पोझिशन्स सामान्य असतात आणि संस्था अल्पकालीन वचनबद्धतेसाठी स्वतंत्र कामगार नियुक्त करतात. त्याला गिग इकॉनॉमी म्हटलं जातं. आणि गिग हा जो शब्द आहे तो एका विशिष्ट कालावधीसाठी चालणाऱ्या नोकरीसाठी एक अनौपचारिक शब्द आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी जे लोक काम करतात त्यांना गिग इकॉनॉमी मधील कामगार म्हटलं जातं. आणि या ठिकाणी नीती आयोगाचा उल्लेख आलेला आहे. तर नीती आयोग जो आहे त्याची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झालेली आहे. उद्दिष्ट आहे भारताच्या राज्य सरकारांद्वारे आर्थिक धोरण निर्धारण प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवणं आणि नीती आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि सीईओ नुकतेच बनलेले आहेत परमेश्वरन अय्यर, जे की 1 जुलै 2022 पासून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. आता या ठिकाणी नीती आयोग आणि नियोजन आयोगामध्ये कन्फ्युज होऊ नका. नियोजन आयोगाला रद्द करून नीती आयोग सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्स गटामध्ये सामील होण्यासाठी कोणत्या देशांनी अर्ज केले आहेत? तर ब्रिक्स या समूहामध्ये सामील होण्यासाठी नुकतंच इराण आणि अर्जेंटिना या 2 देशांनी अर्ज केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 अर्जेंटिना आणि इराण याचं योग्य उत्तर आहे. तर इराण व अर्जेंटिना यांनी ब्रिक्स गटामध्ये सदस्य होण्यासाठी अर्ज सादर केलेला आहे. मग या ठिकाणी इराणचे अध्यक्ष आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर इराणचे अध्यक्ष आहेत इब्राहिम राईसी आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष आहेत अल्बर्टो फर्नांडिस. यांनी अर्ज कधी सादर केलेला आहे? तर 14वी ब्रिक्स शिखर परिषद 2022 ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेली आहे आणि या परिषदेमध्येच या 2 देशांनी अर्ज सादर केलेला आहे. मग यावर्षी 14व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा यजमान देश कोणता होता? तर तो चीन होता. आणि पुढच्या वर्षी 15वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्रिक्स समूह जो आहे त्याची स्थापना 16 जून 2009 ला झाली आहे आणि याचे संस्थापक आहेत रशिया, चीन, ब्राझील, संयुक्त राष्ट्र महासभा. आणि याचे सदस्य आहेत 5 देश, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो. आणि यावर्षी 2022चे यजमान राष्ट्र कोणतं होतं? तर चीन हे राष्ट्र होतं आणि त्याचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं 75 शिष्यवृत्ती घोषित केलेली आहे? तर सध्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं भारताच्या विद्यार्थ्यांसाठी 75 शिष्यवृत्ती घोषित केली आहे युकेने. पर्याय क्रमांक 2 युके याचं योग्य उत्तर आहे. युके म्हणजेच काय? तर युनायटेड किंगडम. मग युनायटेड किंगडम सरकारनं भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सप्टेंबर पासून युके मध्ये शिकण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना 75 पूर्ण अनुदानित शिष्यवृत्ती ऑफर करण्यासाठी भारतातील आघाडीच्या व्यवसायांसोबत भागीदारी जाहीर केलेली आहे. या व्यतिरिक्त ब्रिटिश कौन्सिल भारतामध्ये महिलांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित मधील 150 पेक्षा जास्त युके विद्यापीठांमध्ये 12,000हून अधिक अभ्यासक्रमांचा समावेश असलेल्या सुमारे 18 शिष्यवृत्ती देखील देत आहे. मग या ठिकाणी युके याचा उल्लेख आलेला आहे. तर युके हा देश आहे का काय आहे याबद्दल आपण पाहूया. युके ज्याला म्हणतात ते एक सार्वभौम राज्य आहे ज्यामध्ये 4 स्वतंत्र देश आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. युके मध्ये कोणकोणते देश आहेत? तर इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या देशांचा समावेश युके यामध्ये होतो आणि हे एक सार्वभौम राज्य आहे. मग युनायटेड किंगडम जे आहे त्याची राजधानी आहे लंडन, पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन आणि चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पोस्ट विभागासाठी कोणते ई लर्निंग पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे? तर भारताच्या पोस्ट विभागासाठी नुकतंच डाक कर्मयोगी नावाचं ई लर्निंग पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 डाक कर्मयोगी याचं योग्य उत्तर आहे. तर डाक कर्मयोगी जे पोस्ट विभागाचं ई लर्निंग पोर्टल आहे त्याचं उद्घाटन भारताचे दळणवळण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव आणि संचार राज्यमंत्री श्री देवसिंह चौहान यांनी केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे पोर्टल मिशन कर्मयोगी या व्हिजन अंतर्गत विकसित करण्यात आलेलं आहे, ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यासोबतच पोस्ट विभागाकडून दिले जाणारे मेघदूत पुरस्कार देखील वितरित करण्यात आले आहेत, ज्या पुरस्कारांची सुरुवात 1984 साली झालेली आहे आणि 2021 या वर्षासाठी एकूण 8 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी भारतीय डाक किंवा भारतीय पोस्टाचा उल्लेख आलेला आहे, तर त्याबद्दल माहिती घेऊया. भारतीय पोस्टाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1854 ला. उपकंपनी आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि संबंधित मंत्रालय आहे संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस जो आहे तो भारताचे अर्थशास्त्रज्ञ PC महालनोबिस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 PC महालनोबिस याचे योग्य उत्तर आहे.
तर भारतामध्ये दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो, ज्याचा उद्देश दैनंदिन जीवनामध्ये तसेच नियोजन आणि विकास प्रक्रियेमध्ये आकडेवारीच्या मूल्याविषयी जनजागृती करणे हा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिवसाची थीम राहिलेली आहे शाश्वत विकासासाठी डेटा, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस जो आहे तो दरवर्षी 30 जून रोजी साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक दुसरा 30 जून याचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक लघुग्रह दिवस, ज्याला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून देखील ओळखले जातो, हा दिवस 30 जून रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा वार्षिक संयुक्त राष्ट्राचा दिवस आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याला संयुक्त राष्ट्राकडून मंजुरी देण्यात आली आहे किंवा हा दिवस संयुक्त राष्ट्राकडून साजरा केला जातो. जो 1908च्या सायबेरियन तंगुस्का घटनेचा वर्धापन दिन आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. मग या वर्षीचा लघुग्रह दिवस जो आहे तो त्याची थीम आहे स्मॉल इज ब्युटिफुल, म्हणजेच मराठीमध्ये लहान सुंदर आहे, अशा प्रकारची याची ही थीम आहे. मग या ठिकाणी संयुक्त राष्ट्राकडून हा दिवस साजरा केला जातो. तर संयुक्त राष्ट्राबद्दल माहिती घेऊया. संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय आहे युनायटेड स्टेट्समध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी. स्थापना झाली आहे 24 ऑक्टोबर 1945 ला आणि सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल इयरवर्ड्स बेस्ट ड्रोन ऑर्गनायझेशन अवॉर्ड कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर यावर्षीचा ग्लोबल इयरवर्ड्स बेस्ट ड्रोन ऑर्गनायझेशनचा पुरस्कार जो आहे तो आयजी ड्रोन्स या कंपनीला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक पहिला आयजी ड्रोन्स याचं योग्य उत्तर आहे. तर दिल्ली येथे असणारी ड्रोन्स एंटरप्राइज प्लॅटफॉर्म कंपनी आयजी ड्रोन्सला इयरवर्ड्सद्वारे बेस्ट ड्रोन ऑर्गनायझेशन स्टार्टअप श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग या आयजी ड्रोन्सला हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर स्थानिक समुदायांना मदत करण्याच्या दृष्टिकोनासाठी आणि नैसर्गिक आपत्ती आणि वेळोवेळी विविध भागधारकांना तंत्रज्ञानामध्ये प्रवेश देण्यासाठी आयजी ड्रोनची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 29 जून. दुसरा प्रश्न आहे, द लाईफ अँड टाइम्स ऑफ जॉर्ज फर्नांडिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे राहुल रामगुंडम. तिसरा प्रश्न आहे, परिधान करता येईल असं एटीएम कार्ड आणि ऑफलाईन UPI कोणत्या कंपनीनं लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे येस मनी. चौथा प्रश्न आहे, पिंटरेस्ट या कंपनीचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिल रेडी. पाचवा प्रश्न आहे, स्टार्टअप साठी टी हब सुविधा कोणत्या राज्यानं सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे तेलंगणा. सहावा प्रश्न आहे, US चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 51.41 सेकंदाचा विश्वविक्रम कोणी केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिडनी मॅकलॉफ्लिनले युजिन. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, 30 जून रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संसदवाद दिनाची या वर्षीची थीम कोणती आहे? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सहभाग. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, QSच्या यादीनुसार जगातील विद्यार्थ्यांसाठीचं सर्वोत्कृष्ट शहर कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे लंडन. दुसरा प्रश्न होता, कोणत्या विद्यापीठाला टाइम्स हायर एज्युकेशन आशिया अवॉर्ड 2022चा द डेटा पॉइंट रिसर्च इम्प्रुव्हमेंट अवॉर्ड जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तिसरा प्रश्न होता, पूर्ण भारतीय बनावटीच्या लेसर गाइडेड रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या संस्थेने केली? तर याचं उत्तर आहे DRDO. चौथा प्रश्न होता, GST परिषदेची 47वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चंदीगड. पाचवा प्रश्न होता, रिम्पॅक 2022 बहुपक्षीय नौदल सरावामध्ये भारताची कोणती युद्धनौका सहभागी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होतं INS सातपुडा. सहावा प्रश्न होता, स्वीडन आणि फिनलंड या देशांना नाटो संघटनेचं सदस्यत्व देण्याकरता कोणत्या देशाने संमती दर्शवली आहे? तर याचं उत्तर आहे टर्की, जे की आपण पर्यायामध्ये याचं जुनं नाव टर्की असं घेतलं होतं, ते या ठिकाणी सुधारणा करून टर्की घेतलेलं आहे. त्यानंतर सातवा प्रश्न होता, नुकतेच निधन झालेले पालोनजी मिस्त्री कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उद्योग. आठवा प्रश्न होता, एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे व्यक्तीनुसार कितवे मुख्यमंत्री बनले? तर याचं उत्तर होतं 20वे. नववा प्रश्न होता, फर्डिनांड मार्कोस कोणत्या देशाचे अध्यक्ष बनले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं फिलिपिन्स. आणि 10वा प्रश्न होता, BARP अहवालामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य किती आहेत? तर याचं उत्तर होतं 7. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, QSच्या यादीनुसार भारतातील विद्यार्थ्यांसाठीचं सर्वोत्कृष्ट शहर कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई, पर्याय क्रमांक पहिला. तर याचं उत्तर जवळपास सगळ्यांनीच बरोबर दिलेलं आहे. आणि यानंतर आता आजचा सराव प्रश्न आहे. आजचा सराव प्रश्न आहे, ब्रिक्स परिषद 2022चा यजमान देश कोणता आहे? तर ब्रिक्स परिषद 2022च्या यजमान देशासाठी पर्याय आहेत.
पहिला पर्याय इराण, दुसरा भारत, तिसरा चीन आणि चौथा अर्जेंटिना. तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आता एक सूचना की आपले जे काही दररोजचे लेक्चर आहेत त्याच्या मासिक पीडीएफ तयार झालेले आहेत आणि त्या 3 महिन्याच्या पीडीएफ तयार आहेत, एप्रिल, मे आणि जून. तर ज्या विद्यार्थ्यांना ही पीडीएफ खरेदी करायची आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबाबत डिटेल दिलेले आहेत आणि या पीडीएफची किंमत वगैरे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तर तुम्ही त्या बाबतीमध्ये मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली स्क्रीनशॉट जरी मला पाठवला तरी मी तुम्हाला पीडीएफ सेंड करून देईल. आणि याचबरोबर आता आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.